नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. सर्वांना हाय करा बेटा. लाईकिस दे. तुला स्कूलनी काय सांगितलं? नोटी पापाय. हा, स्कूलमध्ये काय शिकवलं? नोटी पापाय. एवढंच शिकवतात त्याला. आणि तुझं नाव काय? नोटी पापाय. तुझं नाव तुझं नाव काय? तुझं नाव नोटी पापाय. अरे तुझं नाव नोटी पापाय. व्हॉट्स युअर नेम? आरविश. आरविश. विशाल. काय करते? काय 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 गायकाड? गायकाड नाही रे, गायकवाड. हे बघा. काय बोल आरविश. मी जस्ट ऑफिसमधनं आलेली आहे आणि विशाल पण थोडं आज पण उशिरा जाणार आहेत. त्याचं कारण का आमच्या घरामध्ये भाजी पाला काहीच नाही आहे. तुम्हाला दाखवते वाटलंच तर घरामध्ये कांदे नाही आहे, टमॅटो नाही आहे, हिरव्या मिरच्या नाही आहेत, त्याच्यानंतर काहीच नाही. सकाळी फक्त 3 बटाटे होते, तर 3 बटाट्यांचीच भाजी केली होती फक्त मी, आणि चपात्या केल्या होत्या. इव्हन चपात्यांचं पीठ पण आज सकाळी संपलं होतं. मी आयतं पीठ आणून चपात्या केल्या. असं सगळं घरातलं संपलं आहे. तर भाजीपाला तर काहीच नाही, फ्रीज पूर्ण खाली आहे. तुम्हाला दाखवते हवं तर. इकडे बघू शकता, फक्त हे 2 ते 3 कांदे आहेत आणि एकच बटाटा उरला आहे. हा, याच्यामध्ये बटाटा आहे. हा आत्ता मी पाहिला, पूर्ण खाली आहे हे. इव्हन तुम्ही फ्रीज पण बघू शकता, पूर्ण खाली आहे. म्हणजे गव्हाचं पीठ संपलं आहे आणि त्याच्यामुळे माझी एवढी चिडचिड झाली ना, सकाळी उठल्या चिडचिड झाली. कारण मला म्हणजे रात्री मी आले तिकडनं आणि झोपले होते, पण संध्याकाळी पण मी कुठे बाहेर नाही गेले, घरातलंच आवरलं, तुम्ही पाहिलं. आणि खरं तर माझी तब्येत ठीक नाही, म्हणून माझ्याकडनं असं सगळं मिसमॅच होतं आहे. मला बरं नव्हतं आणि मग भाऊकडे गेले, तुम्ही बघितलं त्यावेळेस. मग मी भाऊकडे गेले होते, तर म्हटलं ठीक आहे, तिकडनं आल्यावरती पटापट थोडंफार काही सामान घेऊन येईल. पण ते पण काल माझ्याकडनं पॉसिबल नाही झालं. आणि मेन म्हणजे सकाळी ऑफिसला निघायची घाई आणि बघते तर घरामध्ये पीठ संपले, सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. मग खूप जास्त चिडचिड झाली खरं तर. मग आता म्हटलं ठीक, जाऊन पहिले सगळ्या गोष्टी घेऊन येते. घरामध्ये काहीच नाही आहे. आता सगळं चाललं. आता मी सगळं घेऊन येतो. आज हे दुपारी पण म्हणजे गेले होते ते एका कामासाठी बाहेर गेलेले होते विशाल, आणि त्या कामासाठी त्यांना 4-5 वाजले. तिकडनं येऊन ते बोलते अरे मी झोपलो पण नाही ग, माझी झोप पण नाही झालेली. म्हटलं ठीक आहे, राहू. तर मग मी बघते, जाते, घेऊन येते सगळं. पण ते बोलले एकटी कशी जाणार आरविशला घेऊन, एक तर तब्येत पण ठीक नाही. ठीक आहे, मला 1-2 तास मीच उशिरा जातो. चल, सगळं मार्केटमधून तुला जे जे काही लागते ते सगळं घेऊन ये आणि चिडचिड करू नको, हो असं ते मला बोलले. चला मार्केटमध्ये जाऊन बाकी घरातल्या ज्या आठवड्याभराच्या भाज्या, कांदे, बटाटे, लसूण, अजून काही ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या घेऊन येते. आणि मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, एखादी गोष्ट आपल्याला वेळेवरती नाही भेटली किंवा आपल्या घरामध्ये जर सामान नसेल तर खरंच लेडीजची चिडचिड होते की नाही, काय हो? होणारच, ऑफकोर्स होणार. तर ते सकाळी माझ्याकडे असे बघत होते फक्त का किती चिडचिड करते म्हणून. असं त्यांना माहिती आहे उद्या पण आता हिची अजून ही कशी जाणार आहे, आरविश पण सोबत आहे. ऑफिसमुळे शक्य होत नाही काही गोष्टी. असं तर ठीक आहे, चला मग दाखवते तुम्हाला पण. कांदे कसे दिले? 25 रुपये किलो. भाव वाढतच जातो पण कमी काय होत नाही. आमच्या इकडेच पिकतो कांदा, नाशिकला. हा, लासनगाव. आम्ही तिकडे कोणाच्या घेतो, 300 रुपयाची गोणी असते. दादा एवढा लांब कोण घेतली म्हणून. कसं दादा? 70 रुपये. 70 रुपये अर्धा. 1 किलो घेऊन टाकू, अर्धाच घेऊ. काय आरविश? हां, थांब बोलले ना. बघ अशा मोठा घ्यायची. अच्छा टाक. काय घेतोय यार तू? कांदा आहे. हा, काय आहे? कांदा ने लसूण आहे तो. अर्धा किलो 40 का पावशेर, 50 का पावशेर. अभी एक मिनिट पूछूंगा. 10,000 रुपये.
2 घेतले. काय अरू घ्यायचं आपल्याला घ्यायचं चूज. काय बाबू ते घेते घे. गहू घेते आहे. तुम्हाला जसं सांगितलं की घरामध्ये थोडंही गव्हाचं पीठ नाही आहे, तर मग गहू आणि ज्वारी दोन्ही पण घेते आणि डायरेक्ट तळूनच घेते, कारण मग सकाळी मला मॉर्निंगला लागेल त्यासाठी. तर गहू दाखवते तुम्हाला आता. आणि मग गहू घ्यायचं मला तर ॲक्च्युली समजत नाही, पण बघू ट्राय करूया टायमाला. याचं नाव आहे शर शरपती आणि हा एक 42 वाला आहे, तो एक 45, 43. मला हा जरा बरा वाटतोय. हा 45. नाचणी पण आहे. नाचणी कशी किलो दादा? ओ दादा, दादा नाचणी कशी किलो आहे? 54 ज्वारी, 46 आहे. बाजरी 40 रुपये किलो, बासमती 100 रुपये. हा एक आहे तांदूळ, आपण हा घेतला आहे. कोणता? हा घेतला. हा घेतला मी 42 वाला 5 किलो. आणि आता तो दळून देईल. ते घ्या आणि लगेच दळायला टाका. तर हे म्हणजे असं इकडे घ्यायचे विकत आणि लगेच दळायला टाकायचे आणि मग फ्रेश फ्रेश असं पीठ मिळेल. रेडीमेड तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये रेडीमेड पीठ येतं, पॅकेटमध्ये असतं. भरपूर आहेत, भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं फेमस आता आशीर्वाद खूप चालू आहे, त्याच्यानंतर शक्ती वगैरे भरपूर आहेत. पण मग हे कधीही बेस्ट, म्हणजे घ्या आणि आपल्या समोर असं फ्रेश तळून घ्या, हे कधीही चांगलं. आणि हो, या शॉपमध्ये मोदकाचं पीठ असं रेडीमेड सगळे पीठ मिळतात इथे. नाचणीचं पीठ, भाजणीचं पीठ, सगळं मिळतं इथे. ते एक आहे फायदा. आणि सगळ्याचे असे प्राईस पण दिलेली आहे. हे त्यांचे पॅम्पलेट आहे, ताजे दगडावर वाटलेले पीठ. आणि तुम्ही बघू शकता इकडे सर्वच उत्पादने पारंपरिक नैसर्गिक मुख्य घटक टिकवून ठेवण्यासाठी दगडावर आधारित असतात. गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, असं सगळं. भगर पीठ, इडली पीठ, घावन पीठ, ढोकळा पीठ, गव्हाचे लाडू पीठ तुम्ही बघू शकता. आणि मोफत होम डिलिव्हरी आहे. आणि तिथे बघा लिहिलेलं आहे, निरोगी जीवनशैली एक सोपा उपाय. ते असं मस्त फ्रेश पीठ 5 किलो दळून घेतलं आहे आणि ते खूप गरम आहे आता सध्या. आले आणि येऊन बघते तर पाणी आलेलं आहे. पटकन जी दुपारची भांडी होती थोडीफार राहिलेली ती घासायला सुरुवात केली, चहाची वगैरे असं. आणि इकडे आर्विश ना खरंच खूप सतवतोय, खूप सतवतो आर्विश. बदमाश बॉय झाला. काय पाहिजे? काय पाहिजे? काय ब्ल्यू? जोपर्यंत मी पाणी भरत होते तोपर्यंत विशालनी सगळी भाजी भरून ठेवली फ्रीजमध्ये. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट करून दिल्या आणि आता पीठ भरून ठेवतात. ही अशी मदत करावी लागते. काय बोलणार मग?
मग एक जण एक काम करतो तर एकाने दुसरं काम केलंच पाहिजे. ठीक आहे चालेल. मी आता वरणाला फोडणी घालते म्हणजे जेवायला बसायला. ठीक आहे. डबल काम हळू करा, हळू. डबल काम वाढवून नका ठेवू, हळू करा. तर डब्बा असा उघडा ठेवला आहे कारण पीठ खूप जास्त गरम आहे, भरून फक्त असा ठेवला आहे. विशालला म्हटलं लगेच नका बंद करू कारण पीठ खूप जास्त गरम आहे, थोडं झोपेपर्यंत थंड होईल असं. मग स्वयंपाकामध्ये पटकन अशा चपात्या केल्या आहेत 2 ते 3 आणि डायरेक्ट फोडणीचं वरण लावलं आहे. थोडासा भात घातला आहे आणि दुपारची भाजी आहे, वरण भात बटाट्याची भाजी. असं होऊन जाईल आम्हाला रात्रीचं जेवण. आणि अजून काय बोलू, ऑफिस आणि घर सांभाळणं खूप कठीण असतं प्रत्येक बाईसाठी, तर नुसती तारेवरची कसरत ही. पण विशेष म्हणजे मला विशालचा खूप जास्त आधार आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी शक्य करू शकते. काय हो, बरोबर आहे. घर सांभाळणं सोपं आहे का काय? पाहिजे एकमेकांना मदत पाहिजे एकमेकांची, तेव्हा शक्य होतं. बरोबर आहे का? तर तुम्हाला काय वाटतं, घर सांभाळणं कठीण आहे का सोपं आहे? मग घर सांभाळणं सोपं आहे का कठीण? घर सांभाळणं कठीणच आहे. कठीण आहे ना, कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट लक्षात राहून जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर राई जिऱ्यापासून आपल्याला लक्ष द्यावं लागतं ना विशाल. एखादी गोष्ट पटकन संपते, मग धावपळ, मग चिडचिड, सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, एकमेकाला दोघांची साथ आणि चालायचं रोजचा दिवस आहे. आणि आता ऑफिसला असल्यामुळे सगळ्या गोष्टीचं ॲडजस्टमेंट दोघांनाही करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला बोलते थोड्या वेळात, जेवायला घेते आणि दाखवते तुम्हाला पण. बाबा मंडळी, माझा स्वयंपाक वगैरे करून झाला, वरण भात. आणि आता विशाल जेवायला बसलेले आहेत तिकडे, विशाल आणि अरविश. आरुषला भूक लागली होती खूप रडत होता. मग पटकन त्याला चपाती केली गरम गरम आणि मग दिली आहे. तसं मला पटकन होईल पॉसिबल तसं. असं इकडे आहे गरम गरम वरण आणि इकडे आहे भात. हे दोघं बसले जेवायला. तर मंडळी, आज जो काही तुम्हाला भाजीपाला वगैरे घेतला तो दाखवला आणि घरी आणल्यावरती दाखवणं शक्य नाही झालं कारण विशालने पटापट भाजीपाला फ्रीजमध्ये वगैरे सेट करून ठेवला होता त्यासाठी. आणि अजून म्हणाल तर आज आम्ही जेवण वगैरे करेल. आता रात्रीचे 9 वाजलेत आणि विशाल थोड्या वेळातच निघतील ऑफिसला जाण्यासाठी. थोडं लेट जात आहे, 2 ते 3 दिवस झाले, म्हणजे कालपासूनच. काल पण तुम्ही बघितले थोडं उशिरा गेले होते, आज पण थोडं उशिराच जातील कारण घरामध्ये काहीच नव्हतं. आणि आरविशने मला हे सगळ्या गोष्टी शक्य नसतं होऊ दिला. एक तर तो खूप रडतो. आज पण मार्केटमध्ये तो बलून घेण्यासाठी खूप रडला. फायनली त्याने 2 कार घेतल्यात विकत आणि तुम्हाला एक ऑटो रिक्षा घेतली पर्पल कलरची आणि एक सिंपल छोटीशी कार घेतली आहे. ती पण खूप रडून म्हणजे ऐकतच नव्हतं, ती कार हवी म्हणजे हवी असं झालं होतं. आणि एक बलून बघितलं होतं, तर बलून काही फायद्याचा नाही, घेतानाच तो हवेत उडून गेला असता. मग नाही घेऊ दिला, पण मग कार 2 घेऊन दिल्यात त्याला. असं आरविश सुचून देत नाही मार्केटमध्ये, म्हणून विशाल सोबत असणं खूप गरजेचं असतं माझ्यासाठी. असं जेव्हा लहान होता तेव्हाही शक्य नव्हतं, तर आता मोठा झाला चालतोय तर त्याच्या जिद्दच एवढ्या खतरनाक असतात की मला काही मार्केटमध्ये सुचू देणार नाही. आम्हाला दोघांचा खरं तर गोंधळ उडवतो तो, आमच्या दोघांचा खरं तर गोंधळ उडवतो तो. काय हो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे त्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू त्याला पाहिजेच असं आहे. जिद्दी झालाय, जिद्दी. पण आता तुम्हाला माहिती आहे लाडाचा आहे तो, त्यामुळे त्याला म्हणजे असं प्रत्येक गोष्ट आम्ही देतो. तर ठीक आहे, आता लाडाचा आहे तर काय करणार, लहानपणापासून त्याचे सगळेच हट्ट पुरवायचे. ठीक आहे, राहू द्या. जोपर्यंत लहान आहे, जेव्हा स्वतःला समजायला लागेल, त्याला काही गोष्टी समजतील, तेव्हा त्याला समजावून सांगू की नाही बाबा पैसे लागतात त्या सगळ्या गोष्टी. पण अजून तर खूप लहान आहे, अजून काही एवढ्या गोष्टी कळत नाही. म्हणजे ज्या गोष्टींची जिद्द करतो ते दे, तर रडण्यापेक्षा ठीक आहे जाऊ दे मग असं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. अरविश बाय कर. बाय बाय.
बाय